नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गंगाधर जगताप, असोसिएट डायरेक्टर कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड धुळे। तर आज मी माझ्या स्वतःच्या तुरीच्या प्लॉटच्या शेतामध्ये आलो आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हा माझा 1 एकराचा तुरीचा प्लॉट आहे। याच्यामध्ये सोयाबीन, तर तसे माझे 2.5 एकर सोयाबीन होते। तर याला दाणेदार धुड्डा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं ब्रँडेड खत याच्यामध्ये वापरलेलं नाही आहे। आणि दाणेदार धुड्डा हा फक्त सोयाबीन पेरता वेळेस वापरलेला आहे। आणि त्याच्यामध्ये 3 किलो मल्टीप्लायर, म्हणजेच 2.5 एकराला 9 किलो मल्टीप्लायर, आणि 2.5 एकरामध्ये 2 दाणेदार धुड्डे आणि 9 किलो मल्टीप्लायर असं मिक्स करून या शेतामध्ये पेरणी करण्यात आली होती। आणि जवळपास 4 वर्षापासून मी माझ्या शेतामध्ये दाणेदार धुड्डाच वापरतो आणि त्याच्यामध्ये 9 किलो मल्टीप्लायर हे मिक्स करून जमिनीमध्ये पेरून घेतो आहे। तर मला जे याच्यामध्ये सोयाबीन होतं, तुरीमध्ये असो किंवा या बाजूच्या क्षेत्रामध्ये 2.5 एकरामध्ये, तुरीचा धरून सर्व रान मला 2.5 एकर आहे। या 2.5 एकरामध्ये मला सोयाबीनचा उतारा एकरी 9 ते 10 क्विंटलापर्यंत आलेला आहे। एकरी 9 ते 10 क्विंटल, 2.5 एकरामध्ये 23-24 क्विंटलापर्यंत मला ॲव्हरेज या 2-2.5 एकरामध्ये मिळालेला आहे। तर याला कोणत्याही प्रकारचा रासायनिक औषधाची फवारणी केलेली नाही, कोणत्याही प्रकारच्या रासायनिक बुरशीनाशकची फवारणी केलेली नाही। याला मी माझ्या पद्धतीने, सेंद्रिय पद्धतीने, मल्टीप्लायरच्या वापराने सतत याच्या फवारण्या करत आलेलो आहे। आणि कमी खर्चामध्ये माझ्या शेतामध्ये हा सोयाबीनचा उतारा मला दरवर्षी 9 क्विंटलाच्या पुढं दरवर्षी मिळत आलेला आहे। आणि हे माझं जे 2.5 एकर क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये जवळपास आपण त्याला राऊंडअप किंवा तणनाशक सोडलं, त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं कृषी केंद्रावर आमचं औषधाचं बिल तुम्हाला मिळणार नाही। आणि 4 वर्षे सलग झाले मी माझ्या शेतामध्ये मल्टीप्लायर वापरतो आहे। आणि हा त्याच रानातील माझा हा तुरीचा प्लॉट आहे। यालासुद्धा खतामध्ये 3 किलो मल्टीप्लायर गेलेलं होतं। आज दिनांक 19/10/2025 रोजी हा असलेला तुरीचा प्लॉट आहे। शेतकरी मित्रांनो, बघू शकता, झाडाची पानाची गिरनरी, झाडाची उंची आणि भरगच्च झालेला हा प्लॉट, एकालेख ओळी भिडल्यात असा हा प्लॉट झालेला आहे। आणि जवळपास 1 एकराचा प्लॉट आहे। शेतकरी मित्रांनो, बघू शकताय, एकाही ठिकाणी तुम्हाला उधळण किंवा मर लागलेलं तुरीचे झाड तुम्हाला दिसणार नाही। ही फक्त मल्टीप्लायर तंत्रज्ञानाची ताकद आहे मित्रांनो। हे तुमच्या जमिनीत गेल्यानंतर तुमची जमीन सुपीक बनवण्यापासून तर तुमच्या जमिनीचं उत्पन्न वाढीपर्यंत आणि तुमचा 80% खर्च कमी करेपर्यंत तुमच्या शेतामध्ये जबरदस्त पद्धतीने काम करतं आहे। आणि येणाऱ्या 4 वर्षानंतर जसं म्हणते कंपनी, त्या पद्धतीने 80% खर्च तुमचा कमी होईल आणि उत्पन्नामध्ये जवळपास दरवर्षीपेक्षा 30 ते 50% मध्ये वाढ होईल, असे हे मी 4 वर्षापासून माझ्या शेतामध्ये अनुभव घेतो आहे। आणि सलग 4 वर्षापासून वापरत चाललेलो आहे। कमी खर्चामध्ये आणि कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने माझ्या शेतामध्ये मला रिझल्ट मिळत आलेला आहे। आणि दुसरी गोष्ट अशी, माझ्या शेतामध्ये जमीन भुसभुशीतपासून तर जमिनीमध्ये जीवाणू काउंट वाढणे किंवा गांडूळ वाढीपर्यंत बी रिझल्ट माझ्या शेतामध्ये मला आढळून आलेले आहेत। आणि मी दरवर्षी माझ्या शेतामध्ये जमिनीतून एकरी 3 ते 4 किलो मल्टीप्लायर हे जमिनीतून सोयाबीन पिकाला देत आलेलो आहे। आणि त्याच माध्यमातून हे तुरी पिकालासुद्धा गेलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता, असा हा प्लॉट आहे। तुम्ही तुमच्या शेतामध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढू शकताय। त्यासाठी तुम्ही मल्टीप्लायरचा वापर तुमच्या शेतामध्ये सलग करा। आणि जितक्या महिन्याचं तुमचं पीक आहे तितके महिने जर जमिनीतून गेलं, तर हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे शेतकरी मित्रांनो, हा प्रोडक्ट जे आहे तर जमिनीतून घालण्यासाठी आहे किंवा तुमची जमीन सुधारण्यासाठी आहे। जमीन सुधारली म्हणजे पीक आपोआप सुधारणार आहे। तर आपण बरेच शेतकरी काय करतो, 1 किलो नेतो, वापरतो आणि सोडून देतो। 1 किलोमध्ये न वापरतात जितके महिन्याचं तुमचं पीक आहे तितके महिने जमिनीतून वापरत चला आणि कमी खर्चामध्ये पहिल्याच वर्षी 30 ते 50% पर्यंत उत्पन्न वाढवा। अधिक माहितीसाठी संपर्क करा गंगाधर जगताप, मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली। धन्यवाद।